तर मग असं काय म्हणजे वेलकम बॅक टू द न्यू आपला ब्लॉग. आणि खूप टाईम नंतर आपला ब्लॉग येतो आज. आणि मी थोडंसं फंबल वगैरे होऊ शकतो आज, कारण आपला भरपूर टाईम नंतर येतो. ऑलमोस्ट आय थिंक 5-6 महिन्यानंतर इकडे येत असेल. बट आजचा ब्लॉग आहे एकदम क्रेझी होणार आहे, कारण माझी एक्झाम्स होते आणि एक्झाम्स वगैरे केल्या आहेत. त्याच्यानंतर आता आमचं ठरलं आहे की कोकणात फिरायला जायचं. आणि फर्स्ट टाईम आम्ही सगळेजण फ्रेंड्स लोक कोकणात जातो आहे फिरायला, की म्हणजे असं एकत्र कुठेतरी मोठी ट्रिप 6-6 दिवसाची. अँड बघा तुम्हाला दाखवतो मी, माझ्याकडे ही एक मोठी बॅग आहे अँड याच्या जोडीला ही एक छोटी बॅग आहे. त्याच्यामध्ये याच्यात सगळे खाऊचं सामान आहे आणि याच्यामध्ये सगळं सामान आपलं कपडे वगैरे सगळं काय. आणि आमच्यासोबत जाणार आहेत मी, छोटू, कँडी, खुशी आणि पनू. आम्ही 5 जण आहेत आणि 5 जण एकदम राडा करणार आहेत तिथे. आमचं असं प्लॅनिंग आहे. तर मी विचार करतो की प्रत्येक दिवसाचा एक ब्लॉग टाकायचा आणि मचवून टाकू जरा आपण पब्लिककडे. ओके, तर आता तर इथे मी सांगतो तुम्हाला लोकांना अजून काय काय करायचं ते आणि तुम्हाला दाखवतो. ओके बघा, ट्रिपला जायला इथे बसलोय पण इथं चालू झालं जेवण. आणि इथे बीच पे मजा आएगा. जाने से पहले एक्साइटेड मुलगा. आणि हा आहे अकाउंटंट, सगळ्या ट्रिपच्या गोष्टी सांभाळणारा. मीटिंग गाइस. कैसा आहे थेपला? ओके काकी, मस्त झालेत थेपले. तुम्ही जेव्हा बघणार ना हे व्लॉग तेव्हा तुम्ही बघा कोण कसे एन्जॉय करते तुमचे थेपले. येस. तर मंडळी तुम्हाला सांगतो की आता ट्रेन चालू झालेली आहे आणि आमच्याकडे जनरलचे तिकीट आहेत आणि आम्ही स्लीपरमध्ये बसलो आहेत. त्याच्यामध्ये बघा हे 2 जण इकडे आहेत, आपला एक जण इकडे आहे तो ऐकतोय आणि एक जण आपल्या इथे बसलेल्यावरती मला बोलून नाही तर छोटू बोलतो. रडायला येत आहे गाईज, रडायला येत आहे खूप. पहिल्यांदा आमची ट्रिप सफल होते करून. पहिल्यांदा खूप वर्ष झाली, खूप वर्षापासून ये खुशी खुशी हो रही है. वो तो शब्द बाहर तो नहीं एवढा निकला. तो एवढा म्हणजे भावूक झालाय की त्याच्या चेहऱ्यातून आहे ना, तो चेहऱ्यातून होते तोंडातून शब्द निघत नाही. चेहऱ्यातून घाम फुटतोय. ट्रिपच्या बदली फ्लिप निघाल्या आमची काही दाखवलं. आता आमचा आहे ना काहीच विषय असा झालेला आहे की फर्स्ट ट्रिप आहे अशी की लॉंग ट्रिप आहे, ज्याच्यामध्ये ॲटलिस्ट 3-4 दिवसाच्या वरती आहे. त्याच्या आधी आम्ही लोक माझ्या गावी जाऊन आलेलो बस. बाकी तर आता जायचं आहे त्याच्या गावी आणि मालवणला जायचं असं प्लॅनिंग आहे. काका बघत आहे आणि हा बाबू आहे तिथे वन साईड गेमिंग करतोय बाजूला बसून. पण तो काहीच बोलत नाही, काहीच बोलत नाही. मला तर कंटाळा आला बाई. बाबू अरे आपल्याला आठवतं आपण एकदा गेलेले सौंदर्याला गेलेले तेव्हाचा ब्लॉग आठवते का? असं तिकडे माहिती तिकडे 2 पोरं होती लहान, ते लोक तर मजबूत बोलत होते रे, पण हे लोक तर काहीच नाही बोलत आहे. पण काय नाही, आपल्यासोबत जोडीला इथे काका वगैरे पण आहेत, त्यांनी आपल्याला बसायला वगैरे जागा दिली आहे इथे थोडा वेळ ॲडजस्टमेंट केलेलं आहे इथे. ओके, तर मला भेटतं मंडळी. तुम्हाला दाखवतो आम्ही आलो आता गुजरातला आणि आमच्या जोडीला हा एक मी आहे. हा आलेला आहे आणि याच्या जोडीला आपल्यासोबत हा आलेला आहे. हा आलेला आहे प्रणेश. आणि हा आपल्याला चष्मा शोधतोय माझ्यासाठी खास. येस गाइस, बघा हँडसम पोरं. दो भाई दोनों का भाई. ओ माय गॉड. असं सगळं पाठांतर वगैरे करून आलेत. आता आपण निघूयात आणि इकडे जाऊन आपण बघूयात की कसं जायचं आणि कसं नाही. तुम्हाला दाखवूयात सगळं. चला या पाठीवर. ओके लेट्स गो. गाईज, मी आपल्या लाईफमध्ये पहिल्यांदा असं ट्रिपला आलो आहे. ही माझ्या लाईफची पहिली ट्रिप आहे आणि मेन गोष्ट म्हणजे हे सगळे बोलत असतात मला की बाबा ट्रिपला येत नाही, छोटू नसतो. प्रत्येक ठिकाणी माझे फॅन्स पण बोलत असतात की बाबा छोटू नसतो करून. तुझे फॅन्स भावनो मी जीव देतोय. हे बघा हाच तो कुडाचा प्लॅटफॉर्म, ह्याच्यावरूनच मी जीव देतो जर ह्याचे फॅन असतील तर. आणि माझ्या चॅनलवरती ह्याचे फॅन काय करतात तरी मित्रांनो, हा चापटा होईल ना एकेकाला असा. मस्करी नाही. हे बघा चष्मा काढेल आणि सिंगम सारखा हात दिसतोय ना, डायरेक्ट एकच चापटी.
अरे हा काय बोलतो माहितीये का, हा बोलतोय कुत्रा, हा 2 कोडीचा कुत्रा, हा हग्गास. हा काय बोलतोय माहितीये का, बोलतोय की ना माझे फॅन्स आहेत ना मला विचार करत असतील ह्याचे मी कुठचे का- फॅन आले रे. मी- हा? मी येत अरे नाही. संडासाठी इकडे जाणार तुम्हाला 2 रुपये comment देऊन section तुम्ही मध्ये पण मी बघितलं हा? की तुम्ही विचारता की 2 छोटू रुपये कहाँ देऊन है? संडासाला जातो तू हा, भावा, 5 आणि तुझे रुपये फॅन देऊन. असेल 5 बघितलं रुपये posh बघितलं मध्ये जातो 5 मी. रुपये देऊन जातो भानो. माझ्याकडे आहे ना, माझ्याकडे पाठव. मी 15,000 देतो रेंट आणि भाऊ त्या घरामध्ये संडास ठेवले आम्ही. विचार कर, म्हणजे महिन्याला 15,000 रुपये तुझी तरी सुद्धा होतात की हा हागायला फक्त. मी 5 स्टार हॉटेल मध्ये बरोबर आहे की नाही guys? स्प्रे विथ इंडियन टॉयलेट मध्ये. एक सेकंड जेट स्प्रे वगैरे काय असतं. तो आता जॉबलेस आहे झालं ते गेलं. चला काय आता आहे ना, आम्ही तिकडे जाऊन बघतो पहिला की आम्हाला कुठे जायचं आहे आणि होतो मला. ओके मग आपण फायनली आलो आहोत मालवण डेपोला. 1.25 तासाचा प्रवास होता. बसून बसून कंबरड एक झालं माझं. पहिल्यांदा एवढा प्रवास केला आहे बसचा. पण आम्ही पोचलो आहोत, सगळे थकलो आहोत आणि आता आमची 2 माणसं गेली आहेत ह्याला गाडी आणायला. आणि ऊन तर बिलकुलच नाही हो. 11-12 वाजता ऊन असतो का, तेच तर. आणि आता आपण इकडे बघू शकतो हे खुशीचे कुठे पाय दाखवतात का? हां नाही दाखवलं ते, नाही दाखवत. मी चष्म्यामध्ये खूप छान दिसतं, मला माहिती आहे. आय नो व्हेरी लाईक शेअर अँड कमेंट करा माझ्या लुक्सला. आणि जास्त पण नाही. चला पुढे भेटू. तर मंडळी तुम्हाला मी सांगत होतो जसं की आता आम्ही लोक आलो आहे मालवणला आणि आमच्याबरोबर बघा मी इथं तुम्हाला दाखवतोय की मी 1 साईड काय आउटफिट घातलेलं आहे ते. हे बघा आम्ही लोकांनी सगळ्यांनी एकदम 1 साईड ड्रेसिंग मारलेली आहे. आणि मी बघा ही जसं की तुम्हाला दिसलं ब्ल्यू कलरची जीन्स घातलेली आहे. हे बघा आणि खालती शूज घालणार आहे. आम्हाला पण दाखव म्हणजे झालं. याच्यामध्ये पण शूज घालणार आहे पण ते खाली आम्हाला पण ठेवलेत मी. दाखव. आणि गाईज हे बघा आमच्यासोबत एकदम हिरोईन लोक येतात आहेत. जसं की गोवाचा माफिया डॉन इकडे आपल्यासोबत आलेला आहे, जॉईन झालेला आहे आपल्याकडे. आणि हा मुंबईवरून आलेला छोटा डॉन इकडे किडनॅपिंग करायला आलेला आहे लहान पोरांची. नाही, कमरेवरती हात ठेवलाय ना. अच्छा म्हणजे मुलगी आहेस तू असं, त्यासाठी कमरेवरती हात ठेवलाय. ओके. असं असतं आणि आमच्याकडे बघा एक कॅन्डी आहे जो अपंग कार्ड खेळतो. खुशी पण आता सध्या अपंग कार्ड खेळणार आहे. खुशी दाखवतो तो अपंग कार्ड. गाईज खुशी इकडे आलेली आहे आणि ट्रिपमध्ये काही गोष्टी खराब होणार नाही असं होत नाही. जसं की आता हिने चावी पडलेली, तसंच ऍक्सिडेंट झाला गाईज, माझा ऍक्सिडेंट झाला. हिला आहे ना, हिला गाईज आम्ही ती ब्लॉगची व्हिडिओ काढत होतो त्याच्या आधी लागलं चुकून आणि त्याच्यामध्ये चला गाईज. वेस्ट आहे. हो हो. आणि आता आम्ही निघतोय इथून. तर आताचा प्लॅनिंग आहे की कुणकेश्वर मंदिर आहे त्या मंदिरात जायचं आणि त्याच्यानंतर मग बाकीच्या सगळ्या गोष्टी फिरायच्या आहेत. पण तुम्हाला मी दाखवतो गाईज. हे बघा काय मस्त वेळ इथे, चांगलं वाटतंय एवढं. आणि छानशा आमच्या इथे चड्ड्या पण सुकत घातलेल्या दिसतात आहेत. जा जरा कॅन्डी आणि जाऊन ते सगळे आतमध्ये येतात. भाऊ पडल्या तर आपल्याला घालायला काय भेटणार नाही. हवेने पडल्या तर आपल्याला घालायला काय भेटणार नाही भाई. गाईज कॅन्डी बोलतोय की नाही पडणार आहेत. जर पडल्या आणि मी बिना चड्डीचा फिरत असताना कुठे सापडलो तर कॅन्डीची चुकी आहे ती. ओके. अरे ह्या चड्ड्या बा आमच्या सुकट टाकल्यात वरती, तर ते पडल्या तर असं मी बोलतो. काय बोलते खुशी, पडणार की नाही पडणार? खुशी बोलते पडणार. 500ची भेट असं. चला गाईज आता आमचं जे पण काय ठरतंय कुणकेश्वरला जायचं ठरतंय तर आम्ही इथून निघतो. आणि 1 साईड पिली लिप. आणि काय जेव्हा मी स्लीव्स पण घातले दोन्ही हातामध्ये, कारण मला टॅनिंग नको आहे गाईज. ओके टॅनिंग नको आहे मला, बरोबर आहे की नाही? येस. की इतर पण ना गुडला आणि आपला छोट द बॉय इकडे आपल्यासोबत जोडीला जुडलेला आहे. ओके. इच्छा गावात ही काय दिसतंय टेमकं नुसतं, बाप रे. काहीच आम्ही लोक आहेत ना इथे आलोय एका ठिकाणी म्हणून आणि एवढं ऊन आहे इथे अक्षरशः ना, मजबूत जास्त ऊन आहे. पण तुम्ही हा व्ह्यू बघा गाईज. कोकणात आल्याच्या नंतर हा व्ह्यू बघायला भेटतोय. आणि मला माहिती नाही की माझा आवाज कितपत येत आहे आणि कितपत नाही येत आहे. पण गाईज हे बघा सगळ्यांचे आउटफिट इकडे सगळेजण या गावात. आणि गाईज हे बघा आम्ही लोकांनी ना हे सगळे आम्ही लोक सगळेजण आलोय आणि आमची ट्रिप आहे. बच्ची आतमध्ये थोडी गाडी जायला म्हणून जागा दे. हां नाही तर गाडीवाला घेऊन जाईल तुला.
आणि गाईज आम्ही लोक आलोय मस्तपैकी एन्जॉय करतोय. फक्त आम्हा लोकांची ना थोडी कुठेतरी जाऊन फाटते जस्ट बिकॉज ऑफ पोलीसवाले, बस बाकी काय नाही. तर बघूयात आता इथे थोडंसं फोटो वगैरे क्लिक करतो यांचे आणि नंतर मग आपण निघूयात परत पुढे. ओके. स्लो डाऊन स्लो डाऊन. उसको बोल रहा है. स्लो गाव आहे गाईज. हे ना हे फक्त एक इग्नोर करा हा पिंपल. काय माहिती नाही तो एवढा का उन्हातून चमकतोय आणि वन साईड दिसतोय. पण आम्ही ना गाईज कुणकेश्वर मंदिराच्या इथे पोचलो आहे. पाठीमागे तुम्ही जसं की बघू शकतात कुणकेश्वर मंदिर आणि तिकडे तुमचा भाऊ, तुझ्या भावासोबत हा निच्चड आणि हा एक कुत्रा आणि ह्या दोघीजणी एकदम बादशाह क्वीन्स अशा. एक एंजर्ड प्ले झालेला त्याच्यामधून तिला चालायला स्लो चालतात म्हणून आम्ही लोक चालतोय आता एकदम आरामात. आणि आता आमच्याकडे अजून ऑलमोस्ट किती वाजले कॅन्डी? 3:15 साडेतीन वाजल्यात. हां खाऊ रे 3:30 वाजल्यात काहीच. आणि इथून आहे ना आता आम्हा लोकांना असा विषय आहे की अराऊंड 7:30 वाजेपर्यंत आम्हा लोकांना गाडी रिटर्न म्हणजे 7:30 वाजेपर्यंत गाडी रिटर्न द्यायची आहे. आणि आमच्याकडे आता अजून फक्त 3 तास आहेत. 3 तासामध्ये आम्हाला इथे दर्शन घेऊन रिटर्न जायचं आहे. सो बघू. इकडे आपला आहे ना एक भाऊ पण राहतो, त्याच्याकडे जायला जमलं तर मग जाऊ आपण, नाहीतर नाही. आणि हवेचा आवाज येत असेल कारण तुम्हाला लोकांना दाखवतो मी. इथे वन साईड बीच आहे आणि त्या बीचच्या बाजूला आम्ही लोक चालतो आहे. सो दाखवतो तुम्हाला काय काय सीन आहे ते. इथे बघा ना मंदिर. आता आलो आहे आम्ही लोक मंदिरामध्ये आलो आहे आणि हे सजवलं बघा कसं, किती मस्त सजवलं आहे हे मंदिर. ह्या प्रकारे हे एंट्रन्स आहे मंदिराचं. आणि हे बघा ना काही हापूस आंब्याने सजवलेलं आहे सगळं पूर्णच्या पूर्ण. हे देवगडचे हापूस आंबे असतील आय थिंक सो. आणि आमच्या जोडीला अजून एक पार्टनर जोडलेला आहे. पार्टनर हो पार्टनर इथे वळून बघावे. आमच्या जोडीला अजून एक पार्टनर जोडलेला आहे आणि आम्ही जातो आहे मंदिरामध्ये. हां काही आम्ही लोकांनी लुंगी घातली आहे कारण हाफ पॅन्ट घालून आलेले हा आणि मी दोघं जणांनी पण काय नाही मंदिरात जाऊन दर्शन वगैरे घेऊ आणि तुम्हाला भेटतो. म्हणजे तुम्हाला मी सांगतोय एवढं मस्त मंदिर होतं ना ते, एकदम खतरनाक असं मंदिर. आणि त्याच्यानंतर आम्ही लोकांनी इथे मंदिरात हे असं पण लावलं आहे. अजून तुम्हाला सांगू ना जसं ते नंदीच्या इथे जसं सजवलेलं होतं ना आंब्यांनी, सेम तसंच लिंग पण तसं सजवलेलं होतं ना ग बनू. आणि एकदम मस्त वाटत होतं, एकदम छान वाटत होतं तिथे मंदिर. आणि चांगलं वाटलं दर्शन वगैरे घेऊन झाल्याच्या नंतर. आणि याने माझे फोटो पण काढलेले आहेत. आणि हा आम्हाला इथे भेटणार होता नव्हता असं चालू होतं, बट अचानकमध्ये भेटलेत आम्ही लोक सगळेजण. आणि अरे नाही तो बहुत येणार नव्हता तो असा. हां आणि मग आता आलो आहे इथे तर जेवले नाहीत गाईज आता मी अजून. तर थोडं इथे जाऊन पहिला काहीतरी जेवूयात पोट भरून आणि मग नंतर मग जाऊ. नाही जातो कुठं चांगलं भेटतं त्या ना माहिती आहे. बाहेरून तुम्हाला मी दाखवतो. हे पूर्णपणे मंदिरची तुम्ही माझ्या पाठीमागे बघत. हे मंदिर बघा, हे मंदिर ह्याच्यामध्ये ना तुम्हाला हे दिसत असेल, हे पूर्णच्या पूर्ण लाल मातीचे जे दगड असतात ना, लाल मातीच्या ज्या विटा आहेत त्यांनी बनवलेलं मंदिर आहे. आणि तुम्हाला अजून दाखवतोय हा मंदिरामध्ये पाठीमागून कसं दिसतंय ते, किती छान मंदिर आहे. आम्ही लोकांनी पूर्ण मंदिर फिरले अख्खाच्या अख्खा. आणि त्यानंतर आम्ही एक म्हणजे सगळे मंदिरं जी होती छोटी छोटी त्या सगळ्यांचं दर्शन घेतलं. आणि आता ते बाकीचे सगळेजण तिथे दर्शन वगैरे चालू आहे त्यांचं. मी सगळ्यात पुढे होतो त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवायला आलो हे मंदिर कसं दिसतंय छान. एकदम म्हणजे एकदम आहे ना खूप छान मंदिर आहे. असं मंदिरासमोर आहे ना येऊन आम्ही फोटो पण काढले याच्यासमोर. बघा ना तुम्हाला दाखवतं की फ्रेममध्ये किती छान मंदिर दिसतंय पाठीमागे. हे आपल्या पाठीमागे हे मंदिर आहे कुणकेश्वरचं. बघा किती छान वाटतंय ना मंदिर पाठीमागे आपल्या. आम्ही लोकांनी इथेच उभं राहून फोटोज काढले थोड्या वेळा आधी. आणि आता आम्ही निघायचा विचार चालू आहे. असं तर चालू आहे त्याचा भाईचा आपला
अमित भाऊ आहे त्यांचा चालू आहे विषय की तो बोलतोय की इकडे बीचवरती चला तुम्ही लोक थोडा वेळ म्हणजे पाय वगैरे भिजवा किंवा काय, बट आपल्या एक प्लेअर यांच्याकडे असल्यामुळे आणि आपल्याला कितपत जायला भेटेल आता आणि कितपत नाही ते सगळं बघून आम्ही जायचा विचार करतो की डायरेक्टली मालवणात जाऊयात आणि मग त्याच्यानंतर मग पुढे पाहिजे तर संध्याकाळी बीचवरती जाणारच आहेत आणि उद्यापर्यंत पूर्ण टाईम बीचवरतीच जायचं आहे. सो तसं काय ते बघू. आणि दोघींची पण एनर्जी एकदम डाऊन झालेली मला दिसते. का बरं असं? हां, भूक लागली ना, चला ना जाऊयात खायला आपण. हां हां, पाहायला लागलं मला सर्दी झाली, मी आजारी झाली आहे. गाईज काल ना एकदम खरी खरी आहेत. पनूला सर्दी झाली आहे, खुशीला भूक लागली आहे आणि ऊन तर एकदम खतरनाक आहे. सूर्य तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे. आणि हे लोकांची पण तशी एनर्जी झालेली आहे कमी आणि माझे डोळे लाल दिसत आहेत गाईज. हे डोळे लाल वाटत आहेत. हां, मला झोप पूर्ण नाही झाली आहे, रात्रभर झोपलो नाही. रात्रभर मी आणि ही जागे होते दोघंजणं आणि बाकी सगळेजण झोपलेले ट्रेनमध्ये, कारण आमचा तिकिटाचा विषय वेगळा होता. रात्री तुम्हाला सांगतो मी काय सीन आहे ते. आता इकडून बघूयात, इथून निघूयात आणि मग तुम्हाला मला भेटतो परत एकदा रस्त्याच्या मध्ये. मंडळी तुम्हाला सांगू मी, हे बघा आम्ही मागवलं आहे आता इथे खायला म्हणून आलो आहे. इथे कोलंबी फ्राय, ही कोलंबी थाळी आहे, ही व्हेज थाळी आहे आणि ही चिकन थाळी आहे. त्याच्यामध्ये बघा कोलंबी फ्राय, सोलकढी, रस्सा आहे आणि कोलंबीचा ग्रेव्ही आहे, राईस, चपाती. छोटूचा चेहऱ्याकडे बघा गाईज, किती भूक लागलेली आहे छोटूला, एवढा कंटाळा आहे गाईज. त्याच्यामध्ये चिकनमध्ये पण बघा चिकनची ग्रेव्ही आहे, रस्सा आहे, सोलकढी, कांदा आणि राईस, चपाती. आणि यांच्याकडे बघा सगळ्यात जास्त व्हरायटी खुशीकडे आलेली आहे गाईज. राईस, डाळ, भाजी, रस्सा, सोलकढी, शिरा, लोणचं, चपाती आणि पापड. पापडी आहे. आणि काही आमच्या मॅडमचा म्हणजे आमच्या खुशी मॅडमचा चेहरा उतरलेला आहे कारण त्यांचा पायाला खूप जास्त दुखून येते. आणि ट्रेनिंग आहे असं उचलला नाही. असं सेम निघतो एकदम बरोबर असंच काय तर. गाईज बघा मी तरी ना नॉनव्हेजवरती आणि सगळंच खाऊन बघणार आहे, पण सगळंच खाणार आहे. थोडं टेस्ट सगळंच करणार ना. हे माझी अख्खी थाली काय काय नाही, ठीक आहे चालेल. तुम्ही तरी सांगा रिव्ह्यू की कसं झालंय का अख्खी थाली का खुशी बच्ची. गाईज भरवलं जातं सगळ्यांना एकमेकांना. मस्त झालंय. शिरा चांगला आहे आणि बाकीचं तर खाऊन बघा रे. कॅन्डी आता चालू करतोय, रस्स्यामध्ये चपाती शीट साफ करून बुडवत आहे. बघूयात कॅन्डीच्या घासानंतर काय होतंय. पकड जेवढी ही टेस्ट चांगली टेस्ट आहे गाईज. कोलंबी फ्राय तर एकदम मस्त आहे आणि झणझणीत चिकनचं जे आहे ना त्याचं झणझणीत आहे. आणि गाईज ही बघा, ही व्हेजिटेरियन नॉनव्हेज खाते आता. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? चांगलं आहे. कॅन्डी खा के देख, एक बची आहे. ए कॅन्डीच्या डोळ्यात पाणी आलं आहे गाईज, कारण त्याच्या बायकोच्या पायाला दुखतं आहे की झणझणीत झालं आहे भरपूर. हे बघा गाईज किती प्रेमाने खातो आहे दोघं जण. हां मी खातो ना. बढिया आहे. कोबीची भाजी मस्त आहे. वरती काय काय बोलतं? कोबीची भाजी मस्त आहे. खुशी होते, कोबीची भाजी मस्त वाटते. सही आहे 200. गाईज. सगळं जेवण हे लोक होतात ते एकदम चांगलं आहे. आता मी पण ह्याच्यामध्ये जेवणाचा आस्वाद घेतो आणि तुम्हाला लोकांना जेवण झाल्याच्या नंतर भेटतो. गाईज कोलबी फ्राय एवढी बादशाह लागत होती, तर ह्या मॅडमने फक्त आणि फक्त कोलबी फ्रायची एक प्लेट मागवली आहे. बादशाह कशी लागते पण, कशी लागते पण गाईज. हे नाही कोलबी वगैरे जास्त खात नाही, बट हिने मागवल्या म्हणजे विचार करा की टेस्ट तर आहे. आणि हा बघा, हा कोलबी खातोय
हा कोलबी खातोय, ते पण कधी न खाणारा माणूस. हा फिश सी फूड खातच नाही हा. फक्त आणि फक्त माझ्यासोबत जातो आणि ते पण आज खातो आणि आज मी पण खातो. आता फंक्शन चालतो. वन साईड टेस्ट आहे रे, वन साईड टेस्ट आहे. आता खुशी ट्राय करणार आहे. खुशी करणार आहेस ना ट्राय? आम्ही लोकांनी ना ह्याच्यामध्ये सोलकढी पण मागवली आहे काकांकडून. काकांकडे सोलकढी सगळी त्यांनी स्टॉकमध्ये ठेवलेली आहे त्यांच्यासाठी, म्हणून त्यांनी ती पण आम्हाला दिली. एकदम प्रेमळ काका आहेत ते पण हिच्यासाठी म्हणून. मला आल्यापासून प्रेम मिळतं सगळ्यांकडे. तर हे सगळं आता संपलेलं आहे. आता जसं की थाळी, सगळ्यांच्या थाळ्या संपलेल्या आहेत. आता हे खाऊन झाल्याच्या नंतर आम्ही इथून निघू. काय बता मेरे को नाही पता. असो गाईज बघा, आम्ही लोक आहेत ना इथे आलेले हॉटेल शिवशंभो हॉटेल शिवशंभो. जर समजा तुम्ही या मंदिरात येणार असतील तर मंदिरातून येताना सगळ्यात स्टार्टिंगलाच आहे ना हा हॉटेल लागतो. दादाने मला कार्ड वगैरे दिले त्याचं. आणि जेवण आहे ना गाईज खरंच म्हणजे खरंच एकदम टेस्टी होतं. आणि जेवण आम्ही लोकांनी असं म्हणजे आता बघा, जसं की हे दोघं जण तर खातातच असतात कारण यांच्या गावाच्या साईडला असेच टाईपचं जेवण वगैरे बनतं. बट आम्ही लोकांना हे जेवण खूप क्रेझी वाटतं कारण एकदम झणझणीत रस्सा वगैरे होता आणि मस्तपैकी एकदम पोट भरलेलं आहे. आणि आता पनू लांबलेट व्हायच्या विचारामध्ये आहे, पण आम्हाला तसं काय करायचं नाही मिळत. आता इथून डायरेक्टली जायचं आहे. जाऊन पहिला आधी हॉटेलवरती आराम करायचा थोडा वेळ, कारण सगळेजण रात्रभर झोपलेले नाहीत. सो बेसिकली हाफ एन आवर 4 जण नाही, थोड्या वेळ 1 जणांनी सीट ऑक्युपाय करून झोपलेली. हां थोड्या वेळ म्हणजे झोपायचं आहे हॉटेलवर जाऊन. आणि त्याच्यानंतर मग बघू आपण काय सीन आहे आणि काय सीन नाही ते. ओके. तर आता तुम्हाला पण दाखवतो अजून पुढे काय काय होणार आहे. कारण रात्री पण आम्ही बीचवर जाणार आहे एका ठिकाणी. रात्रीचं पण जेवण बाहेरच असणार आहे. आणि तिकडे पण एकदम वन साईड राडा रे राडा, कचकचरा राडा असं होणार आहे. बरोबर आहे की नाही बच्ची? येस. ओके चला गाईज. तर आता आपण झालं रे. चला हे बघा गाईज, ही रडते आहे बिचारी, तिचा पाय दुखतोय. ती रात्री बीचवरती नाही येणार आहे आमच्यासोबत. ती परत रिटर्न मुंबई तिकीट काढून घरी जाणार आहे जनरलमध्ये बसून. आत्ताच हा ती काय जनरलमध्ये बसून जाणार आहे ना कालसारखे. कालचे काका असं काय तू आज आली. असं काय. चला आता आपण निघूया तिथून आणि मग तुम्हाला लोकांना भेटूयात परत. गाईज आम्ही लोक आहेत ना आलो आणि इकडे बघा ना आम्हाला केवढं मोठं केळीचं पान म्हणजे आळूचं पान दिसतं. केळीचं पान बोलते, आळूचं पानं बघा ना केवढी मोठी मोठी आहेत. बाप रे बाप. म्हणजे अक्षरशः एवढी ह्याची मोठी साईज आहे ना गाईज. हे बघा हा जो पान आहे ना, हा वाला जो पान, ह्याची एवढी मोठी साईज आहे की छोटूच्या डोक्यापासून पकडलं ना तर छोटूच्या गुडघ्यापर्यंत येईल ना छोटू. एवढा मोठा पान आहे गाईज हा. हा पण एवढाच आहे. ह्याच्यामध्ये खुशी भाव मावेल अख्खीच्या अख्खी. ही एक नंबर आहे गाईज. म्हणून मी ना गाडी इथे थांबवली. आमचं आता लक्ष गेलं तर. आणि आता परत आम्ही निघालो आहे रस्त्याला आमच्या. ओके. गाईज आम्ही आता आलो इथे. थोड्या वेळ म्हणून बोचा दुखायला लागला रे माझा, म्हणून मी थांबवायला सांगितली इथे. आणि ह्या कुत्र्याला पाणी प्यायचं होतं नाही, हिला पाणी प्यायचं होतं. आणि हा कुत्रा बोलला आम्ही लोक सरळ रस्त्याला चाललोय, बरोबर चाललेलं, तरीसुद्धा बोलतो की नाही आपण चुकीच्या ठिकाणी चालले. म्हणून आम्ही थांबवली परत गाडी आणि आम्ही आलो. तर आधी इथे थोडाफार फोटोशूट वगैरे पण झाला. खुशी वहिनी परत गाडीवरतून उतरून फोटोशूट वगैरे केला मस्तपैकी आम्ही लोकांनी. तर आता आम्ही परत रिटर्न इथून निघू. ओके मेरी जान. काय आलं बच्चे, हसते का एवढे? कोणी? ते बघ ते मधला बोट दाखवत असं. कोण? गाईज व्ह्यू बघा. गाईज तुम्ही लोक बघू शकता असेल ना पाठीमागे एकदम खतरनाक आहे. आणि इथे ना मस्त मस्त असे फोटोज काढले आहेत आणि एकदम भारी वाटलं. मग तुम्ही सांगितलं का मला फोटो काढा करून? मला बोला नको का असं तुला हे नाही करतात यायचं ना. तर तुला यायचं असेल तर तू येशील गाईज. चांगला पण मी एकदम भारी दिसतोय ना गाईज. असं एकदम वाटतं एकदम परफेक्ट, एकदम प्रोफेशनल यूट्यूबर आहे. आणि एकदम असं तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहे चांगला एक ब्लॉग. कारण आपल्याकडे ना गाईज आज आपण एक असा मस्तपैकी स्टँड पण घेतलेला आहे ज्याच्यामध्ये आपला हात एवढा लांब पकडू शकतो आपण आणि सगळा मस्तपैकी एकदम
कचकारा करा कुप्पा करू मी पण शकतो. आज चांगले आणि photo ह्या काढले. मॅडमचा फोन आहे जिच्यातून आपण आज ब्लॉग बनवतोय आणि या हफ्त्यात ते सगळीचे सगळे ब्लॉग बनवणार आहेत. बरोबर आहे ना खुशी मॅम? येस. सगळेजण आता हे कमेंट सेक्शनमध्ये हे करणार आहे. ओके ली बॉईज. आणि बॅकग्राऊंडचं व्ह्यू कसं वाटलं तेही नक्की कळवा आम्हाला. काय 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 बॅकग्राऊंडचं व्ह्यू कसं वाटलं ते नक्की कळवा आम्हाला. आणि तुम्हाला जागा कशी वाटली हेही सांगा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये. नक्की 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 नक्की. आणि गाईज हा टोमा काही जात नाही, याला काय काय करावं लागेल. पण मी रेडी झालेलो आहे. वन साईड एकदम रुप्पा 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 आणि एकदम काय बोलतोय हा काय बोलतोय सॉरी काय बोलतोय मोठ्याने बोलत ना. मी किती लहान पोरगी दिसते. अच्छा ही किती लहान पोरगी दिसते. काल तू खूप लहान पोरगी दिसत होती. काहीच हिने काल काय केलं माहिती आहे तुम्हाला? हिने ना काल त्या काकांचा सीन झाला असा. काका काकी आहेत ना ते होते जे फॅमिलीमधले, आमच्याकडे तिकीट कन्फर्म नव्हती तर हिच्या गावामधले होते पण ही काय त्यांना ओळखत नव्हती आणि ते पण हिला काय ओळखत नव्हते कारण ही स्वतः कधी गावी जात नाही. पण हा म्हणजे वर्षभरातून एकदा जाते तर त्याच्यामुळे नाही ओळखत होते. तर त्या काका काकीनं हिने एवढी लाडीगुडी लावली त्या काकींच्या, म्हणजे काकींवरती असा काहीतरी जादूटोना केला. ती काकी आहेत ना काकी त्यांची सीट सोडून त्यांच्या सीटवरती ते झोपलेले मस्तपैकी आरामात. ते बोलले की तू माझ्या मांडीकडे म्हणजे पायाच्या इकडे येऊन बस तू आरामात. म्हणून आहे ना हिला म्हणून बसायला म्हणून जागा दिली काहीच. हां थोड्या वेळानंतर ते काकी बोलतात की तू पाय लांब कर बाय माझ्याकडे. नंतर थोड्या वेळानंतर आहे ना काकींनी हिचे पाय घेतले ना त्यांच्या बाजूला ठेवले ना हिला झोपायला लावला. तरीसुद्धा ही काही झोपलेली नाही मिळत ना. आम्ही दोघंजणं वन साईड गप्पा गोष्टी मारल्या ना. आम्ही दोघंजणं जागे आहेत ना तरीसुद्धा आम्ही दोघंजणं फ्रेश रेडी झालेले आहेत. ही पण तशी झाली आहे कारण हिची झोप थोडीफार तरी झोपलेली ही. पण हे दोघंजणं अजूनही झोपा काढत आहेत आणि ह्यांचा मी कधी असं कंटाळा करायचं सोडू ते मला समजत नाही. त्यांची झोप कधीच होत नाही कधीच नाही. त्यांना नाही, बोला हिचा पाय की तुम्ही मला ताप चढलाय तर हा गाईज आम्ही हे बघा तिघे माझा पाय हिचा ना दुखतोय. हिचा ना पाय मजबूत तुटलाय म्हणजे अक्षरशः कॅन्डीने ना मारला हिला जोरात वन साईड चाप करून एकदम असा. आणि त्याच्यामुळे ना पायाचा जो करंगळी असते ना करंगळीची करंगळी ती अशी सूप 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 झाली आहे. अशी बेंड होऊन आहे ना तुकडा झाली आहे. तर त्याच्यामुळे ना तिला असं म्हणजे असं टोमा आलाय खूप मोठा. आणि हिला आहे ना मस्तपैकी असं वाटतं हिला गॅस स्टोवरतून उतरवून काढलाय एवढी ही गरम झालेली आहे कारण हिला ताप आलेला आहे वन साईड. आणि नाक एकदम असा पाण्याची नदी कशी वाहते तसं नागीचं गळत आहे वन साईड. कोणतरी सिग्नल देते कोणाला तरी सर्दी झाली आहे पाठी टिम्मा टिम्मा टुम्मा. आणि हे दोघं जण तरी सुद्धा असेच आरामात लेटून पडलेले आहेत आणि ह्यांचं काय करावं ते मला समजत नाही. काहीच कामाचे नाही गाईज. आता आम्हाला जायचं हा आणि जेवायचं. सो आता ह्यांच्या कंटाळावर आहे की आपण बीचवर जायचं की जेवायला जायचं. आता बीच वरतीच जेवायला जायचंय आपल्याला. बीच वरतीच जेवायला जायचं. जे ठरलं ते आम्ही नक्की चला कळवू मी तुम्हाला. तर चप्पल घातलेली आहेत घ्यायचं बघा. मी तर चप्पल घालून रेडी वन साईड. यप्पा यप्पा चल पप्पा. माझं तर सगळं झालेलं आहे रेडी रुप्पा. आणि मी तर काही असंच निघू शकतो ते मला काहीच घ्यायची गरज नाही. आई माझं वॉलेट वॉलेट सगळं राहिलं आहे. आम्ही लोकांना जातो तिकडे आणि तुम्हाला दाखवतो. ओके गाईज जसं की मी तुम्हाला बोललेलो की इथे काहीच नाही. इथे आम्ही थोडे 1-2 फोटोज काढले सगळेजणांनी मिळून आणि मग आता आम्ही चाललो आहे सगळेजणं. अरे ए कुत्र्यांनो चला ना आता. आम्ही चाललो आहे काही तिथे आता रेस्टॉरंटमध्ये ना. पण कुठे चालले आहेत? रेस्टॉरंटमध्ये चाललेत खायला म्हणून. आणि तिथे जाऊन काहीतरी खायला म्हणून घेऊ आम्ही. खाऊ. ह्या लोकांना दोघांना पण मी ॲडवाईस करतो की तुम्ही सूप प्या. आता एखादा मंचाव सूप किंवा पालक सूप किंवा टॅमॅटो सूप वगैरे असा. अरे शी काय नाही बोलायचं असतं जेवणाला बट हा तरी पालक कोण पितं. अरे म्हणजे काहीतरी असं झणझणीचं असं सूप प्या तुम्ही लोक. चिकन मंचा सूप प्या किंवा चिकन असं दुसरं काहीतरी वेगळ्या प्रकारचं असं स्पायसी सूप असेल ते. तरी होती ना तीच पिऊन टाका. हा तर्री दुपारची जशी तर्री होती ना तशी भेटली नाही लोकांना. ती तुम्ही लोक पिऊन टाका. म्हणजे तुमच्या नाकातून आहे ना शेंबूड एकदा निघाला ना की एकदम नाक क्लिअर आणि तुमचं पण माइंड पण क्लिअर होऊन जाईल काय एकदम. येस इत्रापेंडी नारळ ना गुल्ला. आता जेवायला तिकडे तुम्हाला भेटू सूप. तुम्हाला सांगतो मी आम्ही लोकांनी ना इकडे क्रिस्पी
क्रिस्पी हे चिकन हंडी आणि रोटी हे मागवलं आहे. इकडे आपल्या सोडीला छोटू, मी आणि कॅन्डी आम्ही हे तिघं पण खाणार आहेत. आणि हिच्यासाठी आणि हिच्यासाठी म्हणून ह्या दोघींसाठी म्हणून व्हेज फ्राय राईस मागवलं आहे. आणि या दोघांसाठी सूप, यांची सर्दी लवकर पळायला पाहिजे. बरोबर आहे की नाही? कसं लागतं सूप? कसं लागतं? मी तर खाल्लं बाई, टेस्टला एक नंबर आहे, चांगलं लागतं टेस्टला. मी तुम्हाला खूप क्रिस्पी खाणार आहे. आम्ही क्रिस्पी मागवलेली. क्रिस्पी आम्हाला वाटलेलं की नॉर्मल असेल, बट क्रिस्पी पण एकदम झणझणीत आहे. आणि चिकन हंडी थोडंसं नॉर्मल फिका आहे, बट क्रिस्पीमुळे आम्हाला पण असलेला थोडाफार पण सर्दी असेल ना, ती पण सगळी गायब होऊन जाणार आहे, छू मंतर होणार आहे. मी एक तंदूर रोटी विथ चिकन हंडी त्याचा एक खास होतो. थोडं स्वीट अँड स्पायसी टेस्ट आहे, छान लागतं. पूर्ण खाऊन जायच्यानंतर तुम्हाला रिव्ह्यू सांगतो. गाईज आहे ना, एकदम म्हणजे एकदम खतरनाक असा टेस्ट आहे. मजबूत स्पायसी होतं. आणि मी आणि खुशीने आम्ही दोघांनी थम्सअप घेतले, कारण आम्ही दोघांची तब्येत फक्त चांगली आहे. खुशीने तर घेतलं आहे, मी घेतलं आहे बंदच, कारण मी ओपन नाही होत्या. पण पनू पकड थांब, शूटिंग कर. अरे थांब. कोणतरी बोलत होता गाईज, कोणतरी बोलत होता पोपट होणार आहे. पोपटला नाही, तुला चोपटे नाही का फटका. बघितलं गाईज? अरे कोलगेट से दात घिसता हूँ मैं डेली, समझा क्या रे चिप्पी. खूप दिवसानंतर काचेच्या बॉटलमध्ये प्यालो, म्हणून असं घेतलेलं बरं आहे. आणि हिला बरं नाही, तुला बरं नाही वाटत आहे ना? मग सेमच लागते टेस्ट, चापटर नाही एकच. काही आम्ही ना खूप साऱ्या गोष्टी आहेत ना, ते पार्सल पण घेतल्या आहेत जस्ट बिकॉज ऑफ आम्हाला लोकांना नंतर रात्री खायला वगैरे लागेल. कारण थोडी आज पण जागरण करणार आहोत आम्ही, उनो वगैरे खेळणार आहेत, मस्तपैकी एन्जॉय वगैरे करणार आहेत. असं तर प्लॅनिंग तर आहे आतापर्यंत, ताकद तेवढी थोडीफार ठेवलेली आहे. मस्तपैकी एन्जॉय करते खूप जास्त. मालवणची ट्रिप करते ना बच्ची, तू कर रहा की नाही? तू मी टॅबलेट घेऊन ढगात जाणार आहे. काय नाही, टॅबलेट घेऊन ढगात विकत नाही. जो झोपला तो मेला बाई, विषय क्लिअर आहे. काही ना वन साइड म्हणजे वन साइड तारक मेहता बघत बसले, वन साइड तारक मेहता बघत बसले. ते पण आम्ही कुठल्या तरी हॉटेलमध्ये बसत. बाय 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 गाईस.